20 मध्ये समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला मात्र सर्वांना समोर इकडे मात्र उपस्थित आहेत. तर मित्रांनो त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. येस, स्वागत आहे प्रमोद दादा आपलं पुन्हा एकदा पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये. ओव्हर टू यू. धन्यवाद तेजस. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. दुसरा सामना आपल्या समोर सुरू होतोय तो पिशा पायलट्स आणि HP थंडर्स या दोन संघांमध्ये. आणि आपण बघितलं की नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो HP थंडर्स. सलामीचे फलंदाज इथे आपण बघतोय ते पिशा पायलट्स संघाचे आकाश कोलतरकर. आकुटबाचा चेंडू भिरकावून दिला. पहिलाच ऑफसाईडच्या दिशेने वैयक्तिक खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय 2 या धावसंख्येने. पहिलं षटक हे पॉवर प्लेच्या नियमानुसार असणार आहे. आपल्याला माहिती आहे की त्या षटकाचा गडी बाद होत नाहीये, तर जी षटकाच्या अंतिम समय असणारी धावसंख्या ही दुहेरी म्हणून गणली जाईल. सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात ते सागर. अर्थातच सलामीचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक टाकण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांना पार पाडावी लागेल. अर्थातच समोर असलेला तडाखेबंद फलंदाज आकाश कशा प्रकारे आपली कामगिरी बजावतोय. आकुटव्या चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 3. पिंपळेश्वर प्रीमियर लीग पर्व 9 विद्युत झोतात सुरू असलेले सामने आज आणि उद्या या दोन्ही दिवशी या सामन्याचा आपण मनसोक्त आनंद घेणारे या पिंपळेश्वर क्रीडा मंदिरात अर्थातच या घरच्या खेळपट्टीवर चालू असलेले हे सामने. यावेळी मात्र फटका मारायचा होता ऑफसाईडच्या दिशेने, प्रयत्न मात्र साध्य होताना दिसत नाहीये. धावसंख्या स्थिर स्थावर अजूनही. चेंडूंची आणि धावांची समसमान आपण इकडे बघतोय, कारण 3 चेंडूत आतापर्यंत केवळ 3 धावा फटकावल्यात. समोर मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा भेटतात त्या. 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 5. प्रिशा पायरेट्स प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि सहफलंदाज आकाश यांचे किशोर धुरी. एकूण 10 संघ समाविष्ट असलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा तयार. सागर वैयक्तिक पहिलं षटक. उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल आकाश. वारंवार आखट पडल्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. मारण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने, प्रयत्न फसलाय. पॉवर प्लेचं षटक, परंतु चांगल्या षटकाची कामगिरी करतात ते सागर आपल्या संघासाठी. आतापर्यंत केवळ 5 धावांवर रोखून ठेवले ते प्रिशा पायरेट संघाचे तडाखेबंद फलंदाज आकाश यांना. सुंदर चेंडू. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 5 धावा. अर्थातच पॉवर प्लेच्या षटकाच्या नियमानुसार धावसंख्येत दुहेरी आपण हे करणार आहोत आणि धावसंख्या होती ती 10. दुहेरी धावसंख्या गणली जाणार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. मंदार
वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो मंदार आणि पहिल्यांदाच सामना करेल तो किशोर धुरी मंदार यांचा. पंचाच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतील ते मंदार. आकुडा चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मैदानातच. एक धाव नक्कीच मिळते. या स्पर्धेसाठी आपण बघतोय आपल्याला जे पंच लाभले ते माननीय श्री अनिकेत विभूती आणि माननीय श्री सागर माने. आपलं हार्दिक स्वागत. आकुडोप्याचा चेंडू बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मैदानातच. निर्धाव चेंडू. नक्कीच थोडंसं दडपण असू शकतंय मंदार यांच्यावर, परंतु आपल्या संघासाठी चांगली भूमिका पार नक्कीच पाडावी लागणार. कारण ज्याप्रमाणे सागर यांनी गोलंदाजी केली आहे तशीच पुनरावृत्ती करावी लागेल ती मंदार यांना. आकुडव्या चेंडू यावेळी मात्र चांगला फटका होता. चेंडू मैदानात येतोय. धावसंख्येत 1 ने बर धावसंख्या झाली ती 12. संथ आणि सावध सुरुवात इथे प्रिशा पायरेट्सच्या संघाकडून. कुठच्याही प्रकारचं जोखीम पत्करायची नाही असं ठरवलंय किशोर आणि आकाश यांनी. अवांताच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होते ती 13. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न किशोर यांचा सफल असा प्रयत्न. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने बर होते. धावसंख्या झाली ती 14 धावा. मोठा फटका मारण्यापासून परावृत्त ठेवलंय ते सागर आणि त्याचीच पुनरावृत्ती जर करतोय तर आपण बघतोय मंदार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या पटांगणात, अर्थातच घरच्या पटांगणात. नावाजलेले फलंदाज जरी समोर असले तरी कुठच्याही प्रकारचा जुमानत नाहीये तो मंदार. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न असफल असा प्रयत्न. धावसंख्येत 1 ने बर धावसंख्या. या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता ते tenniscricket.in अर्थातच विनायक शिगवण, विशाल नाणेकर आणि जितेंद्र पवार यांच्या माध्यमातून. घर बसल्या देखील आपण हे सामने पाहू शकतात आणि याचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. पिंपळेश्वर प्रीमियर लीग पर्व 9 याचा संकेत. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू आणि पंचांनी आपले हात सरसावलेत आणि अवांतर स्वरूपातली पहिली धाव आपण बघतोय. तिसऱ्या षटकात हा पहिला चेंडू होता तो अवांतर. HP थंडर्स या संघाकडून धावसंख्या होती ती 16. सुंदर गोलंदाजी केली होती सागर आणि त्याप्रमाणे मंदार यांनी. तशाच प्रकारे संकेत आता कशा प्रकारे भूमिका पार पडतात. चौटे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आकाश यांनी सक्त मनाई केली आहे. कारण त्यांना माहिती आहे की स्वतःचा गडी बाद राखणं हे महत्त्वाचा निर्णय असू शकतो. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहेत. धावसंख्या केवळ 16 धावा इथे लागल्यात धावफलकावर. कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाहीये. सुंदर चेंडू समोर भिरकावला. झेल होतोय का? आणि पहिला झटका प्रिशा पायरेट्स संघाचे किशोर माघारी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या दिशेने झेल पकडलाय.
स्वप्नील यांनी उत्कृष्ट झेल पकडला किशोर यांचा. धावसंख्या झाली ती 16. आणि किशोर यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज आपण बघतोय तुषार. संकेत आडव्या बॅटने मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने निश्चितच 2 धावा मिळतील. धावसंख्येत 2 ने बोलवते. धावसंख्या होती ती 18 धावा. कोणाची मॅच आहे याच्यानंतरची? कोणाची मॅच आहे? धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या झाली ती 18 माफ करा. पुन्हा एकदा तुषार तयार. यावेळी बघूया चोरटी धाव घेत आहेत तुषार आणि पंचांचा निर्णय बाद. दुसरा झटका धावचीच्या स्वरूपात एक मोठा फटका मारून पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. तुषार मात्र माघारी येतोय. 18 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय तो प्रिशा पायरेट्स संघाचा. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात आपण बघितलं की सागर यांनी केवळ 5 धावा दिल्या होत्या, परंतु पॉवर प्लेच्या नियमानुसार 10 धावा आणि त्यानंतर सुंदर षटक टाकलं होतं ते मंदार यांनी. आणि तशाच प्रकारची षटकाची पुनरावृत्ती सुरू आहे ती संकत यांच्या माध्यमातून. आता मोठी जबाबदारी असणारी ती आकाश यांच्यावर. अनुभव नक्कीच. पार्थ स्टार किंग आणि रॉयल स्ट्रायकर कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे. स्टार किंग आणि रॉयल स्ट्रायकर दोन संघाचे संघनायक कुठे असतील तर कृपया त्वरित संपर्क साधायचा. पुन्हा एकदा सामन्याकडे आकाश. चाकुटोबा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्या झाली ती 19. पहिल्या षटकाच्या अंतिम समय जर बघितलं की 10 धावा इथे लाभल्या होत्या त्या प्रिशा पायरेट्स संघाला, परंतु त्याचा काही फायदा उचलता आला नाहीये. जसं मगाशीच म्हणालो की संत आणि सावध सुरुवात आहे. पहिलाच सामना आहे स्पर्धेचा त्यांचा. संकेत चांगला खोलवर पडला चेंडू लॉंगऑफच्या दिशेने. लॉंगॉनवरनं लॉंगऑफच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव मिळेल. षटक संपतायत. 3 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली 20. धन्यवाद डीजे. 3 षटकाचा खेळ संपला. अंतिम समय अर्थातच 18 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 20. यश शेवटचा षटक घेऊन येतात. अंतिम षटक. आकुर्डीचा चेंडू आणि स्वैर म्हणून घोषित केलेला आहे. आणि फ्री हिटची नामी संधीचा लाभ कितपत घेतात आकाश कोलतरकर आपल्या या घरच्या पटांगणावर घरच्या प्रेक्षकांसमोर बघूया. धावसंख्या झाली ती 21. 3 षटकाच्या अंतिम समय. तसं बघितलं तर प्रति षटकामागे सरासरी 7 धावा. (2026)
प्रीमियर लीग पर्व 9 पहिली फ्री हिटची संधी आकाश कोलतरकर यांना. या संधीचा कितपत सोनं करतात बघूया. आकुडे चेंडू भिरकावून दिला लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव मिळाला. दुसरा धावाचा प्रयत्न सफल असा प्रयत्न होतोय. बघूया किती धावा पंच घोषित करतायत. केवळ एकच धाव. फ्री हिटच्या संधीचा लाभ उचलता आला नाही. केवळ एका धावेवरच समाधान मानावं लागलंय. किती 2 धावा. धावसंख्या होती ती 23. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकात आकाश यांच्या मार्फत. यावेळी आकुटोबाचा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. धावसंख्येत वेगाने वाढताना धावसंख्या होते ती 25. आता मात्र थोडासा निश्चितच दडपण आहे ते यश धुरी यांच्यावर. एक अवांतर चेंडू सुरुवातीलाच त्यांनी टाकला होता. कुठेतरी त्यांना भरपाई करावी लागेल त्याची. वारंवार आकुटोबाचे चेंडू आणि पंचांनी हा देखील स्वैर म्हणून घोषित केलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या होते एकूण 3 धावा. धावसंख्या 28. पुन्हा एकदा फ्री हिटची नामी संधी. अंपायरला विचार. अंपायरला रूल तुमचा पण ठेव. कॅन्सल नाही ओव्हर. 2-9 ला ओव्हर कॅन्सल आहे की नाहीये. धन्यवाद. फ्री हिटची संधी पुन्हा एकदा आकाश कोलतरकर यांना. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीचं यश यांचा. पंचांनी अपील फेटाळून लावलाय. धावसंख्या स्थिर आहे 28 धावा. सुंदर चेंडू टाकला होता. थोडा हळूवार पद्धतीचा चेंडू. अंदाज आला नाहीये. मोठा फटका मारण्याचा मोठा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. पुन्हा एकदा आकाश तयार येतोय. शेवटचा षटक आहे. जास्तीत जास्त धावा फटकवायच्या. बॅटची गाठ घेऊन जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा सोयर चेंडू. आता मात्र कुठेतरी गणित चुकतायत ते यश यांच्या मार्फत आणि याचा कितपत फायदा होतोय तो प्रिशा पायरेट संघाला. याच षटकातली तिसरी फ्री हिटची संधी. आता या संधीवर देखील बघूया आकाश काय करतात. बहुतेक क्रिकेट विश्वातली आकाश हा एकच खेळाडू असेल त्याला फ्री हिटच्या 3 संध्या मिळाल्यात. फ्री हिटची नामी संधी तिसऱ्यांदा. बघूया आकाश काय करतोय. यावेळी जातोय का चेंडू सीमा पार. आकुटोबा चेंडू. पुन्हा एकदा वारंवार तसाच फटका मारण्याचा प्रयत्न. 2 धावा. धावसंख्या 32. तिसऱ्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या होती ती 20. आतापर्यंत 12 धावा फटकावल्यात. अजूनही षटक प्रगतीपथावर आहे इथे यश यांच्या मार्फत. धावसंख्या 32. पुन्हा एकदा आकाश तयार. जमिनीवर पाण्याला फटका. धावची होण्याची शक्यता. तिसरा झटका पार्थ. धावसंख्या 32. धावसंख्या 32.
केवळ एक धावावर समाधान मानावं लागणार आहे. बहुतेक एक धाव मिळाला. दुसरा धावाचा प्रयत्न इकडे. यावेळी मात्र गणित चुकलंय ते क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 34. HP थंडर्स या संघाला. स्टार किंग्स आणि रॉयल स्ट्रायकर. स्टार किंग आणि रॉयल स्ट्रायकर. डीजे 1 मिनिट थांबायचं. डीजे. स्टार किंग आणि रॉयल स्ट्रायकर या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. आणि रॉयल स्ट्रायकर 2 संघ. कोण जिंकलं? रॉयल स्ट्रायकर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण बघतोय इथे सामने सुरू आहेत ते पिंपळेश्वर प्रीमियर लीग. आपण जे 10 संघ आहेत ते बघूया. त्यातला पहिला संघ आहे तो 7 स्टार. या संघाचे संघमालक आहेत ते मनोज मुरुडकर आणि रविराज शिरगावकर. दुसरा संघ आहे तो सिम्बा 11. त्याचे संघमालक आहे वैभव जगताप आणि दर्शन मुलमाणकर. त्यानंतरचा संघ आहे तो प्रिशा पायरेट्स. संघमालक आहे ते मिथुल जेठवा. HP थंडर्स या संघाचे संघमालक आहे हिमांशू दांडेकर आणि प्रथमेश कंटक. 5वा संघ आहे तो या स्पर्धेतला स्टार किंग. अर्थातच त्याचे संघमालक आहे ते चेतन मोदी. 6वा संघ रॉयल स्ट्रायकर संघ. यांचे संघमालक आहे ते मयूर राठोड आणि दीपेश कडलक. 7वा संघ या स्पर्धेचा संतोष सनरायझर्स आणि याचे संघमालक आहेत ते संतोष कोलतरकर. त्यानंतरचा संघ आहे तो AK 11 आणि याचे संघनायक आहे ते विरल कणखेरा. 9वा संघ आहे तो आदित्य थाला. संघनायक संजय मोहिते. आणि अर्थातच 10वा शेवटचा संघ आहे तो SS डँगर. याचे संघनायक संघमालक आहे ते संजय वेदपाठक आणि सौरभ तारकर. तसेच जे आपल्याला ज्यांचं अद्वैत यांनी कृपया यायचं आहे. पहिलं सामनावीरचं पारितोषिक घेतलं अद्वैत मुंडे. त्यानंतर आपल्या या सामन्याचे शुभेच्छुक आहेत अर्थातच माननीय शोभा विलास जगताप. तसेच रोविन मोदी, मुच्छड पानवा, स्वर्गीय हसमुखभाई आणि केवल शाह. तसेच खुशी वोरा आणि हर्षित वोरा. माननीय श्री चिराग जनार्दन चव्हाण, अश्विन गोराडिया, सागरबाई सुर्वे, SB बोरकर वडा, श्री जयंतीबाई जैन, श्री परेश शेट्टे, जय शिवराज, श्लोक राठोड, जिगर जैन आणि निलेश अर्थातच बाळा अहिरेकर आणि गीता निलेश अहिरेकर हे सर्व या स्पर्धेसाठी शुभेच्छुक आहेत. आजच्या सामनाचे पंच अनिकेत विभूते आणि सागर माने. घर बसल्या हे सामने आपण tenniscricket.in च्या माध्यमातून बघू शकता. ते म्हणजे विनायक शिगवण, विशाल नाणेकर आणि जितेंद्र पवार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जर सामनाकडे आपण वळतोय. धावसंख्या झालेली 34. धावांचं तगडं आव्हान पार पाडण्यासाठी सलामीला आले ते सागर HP थंडर्स या संघाकडून आणि त्यांचे सह फलंदाज संकेत. 24 चेंडू 35 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं षटक आकाश कोलतरकर यांचं. पहिल्या चेंडूवर गडी बाद. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. सागर माघारी. धन्यवाद डीजे, धन्यवाद.
पहिल्या चेंडूवर गडी बाद मिळवण्याची किमया साकारली. अर्थातच अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याच विभागातील आकाश कोलतरकर पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला आणि सागर सारखा महत्वपूर्ण फलंदाज, त्यामुळे मोठा झटका इथे बसतो तो HP थंडर्स या संघाला. स्वप्नील जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय, बघूया काय करतोय तो स्वप्नील. मोठं तगडं आव्हान पार पाडायचंय स्वप्नील. संकेत, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे तशाच प्रकारची पुनरावृत्ती इथे गोलंदाजीमध्ये करताना आकाश वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतोय स्वप्नील. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीत चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचा प्रयत्न, सातत्याने वारंवार चांगलं काहीतरी करून देण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी. स्वतःच्या खांद्यावर धुरा वाहून नेण्याची किमया साकारताना दिसतोय तो इथे आकाश कोलतरकर. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकण्याचा यशस्वी प्रयत्न. यावेळी मात्र कुठेतरी दिशा भरकटली आहे. दिशाहीन गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून अवांतर धावसंख्येने खातं उघडलंय. धन्यवाद. सेल्फीचा मोह या लहान मुलाला देखील आवडता आला नाही. अर्थातच आकाशबरोबर सेल्फी काढण्याचा त्याचा हा प्रयत्न. मैदानात जाऊन आडव्या बॅटने मारलेला फटका, चेंडू जातो तो थेट सीमारेषेजवळ. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येने 1 ने भर. धावसंख्या झाली ती 2. 1 गडी बाद 2 धावा. संकेत, बघितलं तर मैदानावर दोन्ही डावखुरे फलंदाज इथे सामना करते. तो आकेशचा. धावसंख्या 2. फुलटा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानातच जेल बांधून का चेंडू उडालाय. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा यशस्वी आहे. दुसरा गडी माघारी परतताना फुलटॉस चेंडूचा जराही फायदा घेता आला नाही. या संकेताला दुसरा गडी बाद. धन्यवाद. हॅलो, 2 गडी झाले. सुंदर फटका. हॅलो हॅलो, प्रेक्षकातून एक मंदारसाठी नामी संधी आहे. जर षटकार मारतात त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून देण्यात येणार आहे. आपण बघतोय व्यासपीठाजवळ खरोखर चाहता वर्ग आहे तो मंदारचा. एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मंदारसाठी. तत्पूर्वी पहिला षटक सांगतोय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 4. 2 गडी बाद 4 धावा. पुढील षटक घेऊन येतो तो पार्थ. सामना करेल स्वप्नील. पार्थ सामना करतो तो स्वप्नील. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 4. त्यामुळे आपण बघितलं तर अजूनही 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 31 धावा इथे फटकायचे. मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल ती स्वप्नील आणि अर्थातच त्यांचे सहफलंदाज मंदार यांना. पहिलाच सामना आहे. साखळी पद्धतीचे सामने इथे सुरू आहेत. प्रिशा
पायरेट्स आणि SP थंडर्स या दोन संघांमध्ये वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. आकुटवा चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 6. येऊन दे दीपक जरा येऊन दे. स्वप्नील ना स्वप्नील. धावसंख्या झाली ती 6. अजून हे 29 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची आतषबाजी दुहेरी धावसंख्येचे फटके इथे मारावे लागतील स्वप्नील यांना. याची जाणीव नक्कीच त्यांना असेल. चांगला फटका यावेळी मारलेला मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 धावा. याच प्रकारची फलंदाजीची अपेक्षा असणाऱ्या स्वप्नील यांच्याकडून अर्थातच SP थंडर्स या संघाला. कारण मोठे फटका खेळणारा सागर हा पहिला चेंडूवर बाद झाला आणि याची जाणीव आणि कल्पना पुरेपूर असणार आहे ती स्वप्नील यांना. त्यामुळे स्वतःच काहीतरी चांगली कामगिरी बजावावी लागेल. तीन चेंडू अजूनही शिल्लक दुसऱ्या षटकातील. पार्थ जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळी देखील सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारलेल्या. 1 धाव मिळते. चेंडू मैदानातच एखाद्या समाधान मालकतोय. धावचीत होण्याची शक्यता आहे आणि मंदासारखा उगाच आपला अंगलटपणा अंगी आलेला आहे तो स्वप्नील. आणि मंदार सारखा फलंदाज बाद झाला. फटकेबाजी करत होता मंदार. साथ देत होता स्वप्नीलला. आपण बघितलं की धावचीत होण्याचा धोका इथे जास्त असतो कारण बंद पद्धतीचं मैदान आहे. इमारतीला लागून चेंडू मैदानातच आला. चेंडूवर नजर नव्हती. नुसते फटकेबाजी करणं उपयोग नाहीये. चेंडूवरची नजर असली पाहिजे. कुठच्याही प्रकारचा ताळमेळ इथे दिसला नाही आपल्याला आणि एक नाहक बळी गेलाय तो मात्र मंदारचा. तिसरा गडी बाद होतो SP थंडर्स संघाचा. स्वप्नीलच्या माध्यमातून आपण बघितलं तर चांगली फलंदाजी सुरू आहे. यश. धावसंख्या येते 9. स्वप्नील. सुंदर फटका. स्वतःवरचा विश्वास कायम आहे अजूनही स्वप्नील यांना. किती धावा? 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 10. अजून हे 25 धावांची गरज आहे. सोईर मारा उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांनी आपले हात सरसावलेत. धावसंख्येत 1 ने भर होती. धावसंख्या होते ती 11. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सार्थ करावा लागेल. साधावा लागेल. जर आपल्या संघाला अर्थातच SP थंडर्स संघाला जर सामना जिंकून द्यायचा असेल तर स्वप्नील आणि त्यांचे सहफलंदाज यश यांना. पार्थ दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय स्वप्नील. यावेळी बॅटची कड घेऊन येतोय यष्टीरक्षक आकाश यांच्याकडे. चौथा गडी बाद. स्वप्नील माघारी. 2 षटकाचे अंतिम समय. धावसंख्या झाली ती 11.
दोन षटक संपले. दोन षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 11 धावा. सारंग पुढील षटक घेऊन येतो. सारंग सारस माफ करा सारस सामना करतो तो यश. यश यांना गोलंदाजीमध्ये फारसे चांगली कामगिरी करता आली नाही. फलंदाजीमध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी करताय. पहिल्या चेंडूवर बाद झालेत. यश वाघारे 5वा झटका. अर्धा संघ तंबूत परतताना HP थंडर्स संघाचा. धन्यवाद डीजे. अर्धा संघ तंबूत परतलाय तो HP थंडर्स संघाचा. धावसंख्या केवळ 11 धावा. HP थंडर्स संघ मला पहिला सामना इथे त्यांना कुठे त्यांचा देह साधता आला नाही, परंतु खरोखर चिंतन आणि आत्मचिंतनाची गरज असणार आहे दुसऱ्या सामन्यासाठी. कुठे चूक झाली कारण साखळी पद्धतीचे सामने आहेत. अर्थातच सागर सारखा फलंदाज बाद झाला. त्यानंतर स्वप्नील चांगली फलंदाजी करत होता. मंदार सारखा फलंदाज इथे धावचीत झाला. आणि आत्मपरीक्षणाची नक्की ज्यांना गरज असेलच, कारण जर दुसरा सामना आणि स्पर्धेतलं अस्तित्व टिकवायचं असेल तर कुठेतरी आपली रणनीती बदलावी लागेल त्या संघाला. आकुटोबाचा चेंडू भिरकावून दिलाय. कव्हरच्या दिशेने 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 13. यानंतरचा होणारा सामना आपण इथे बघतोय रॉयल स्ट्रायकर आणि स्टार किंग. तत्पूर्वी रॉयल स्ट्रायकर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज आणि उद्या 2 दिवस उद्युक्त होतात हे सामने. अर्थात पिंपळ शहर प्रीमियर लीग पर्व 9 2026 हे सामने इथे या पटांगणात खेळवण्यात येतील. खोलवर पद्धत चेंडू. सुंदर गोलंदाजी सारस यांची. जास्तीत जास्त धावा फटकाव्या लागतील, कारण ज्यावेळी तुम्ही साखळी पद्धतीचे सामने संपतील त्यावेळी सरासरी ही देखील महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचं देह आहे त्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असला पाहिजे. सुंदर फटका जागेवरूनच खेळले. चांगला फटका होता. आपले पाय न हलवता केवळ बॅट चेंडूवर जाऊन ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या प्रकारे तोडवला. 3 षटक संपले. 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या 14. शेवटचं षटक 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय रितेश. 6 चेंडू 21 धावांची गरज. सामना करतोय सिद्धेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक प्रिशा पायरेट्स या संघाकडून. आकुटप्प्याचा चेंडू स्वतःच्याच गोलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण. नेट धाव चेंडू. चांगली कामगिरी चालू आहे ती प्रिशा पायरेट्स. बॅटची कड घेऊन फाईन लेगच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. 4 चेंडू आणि 21 धावा. सागर यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 14 धावांची गरज. बॅटची कड घेऊन जातोय तो तडम्यांच्या दिशेने. 1 धाव मिळाले. एका धावावर समाधान मानावं लागले. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होती ती 12. सुंदर फटका. केवळ 2 धावा. 2 धावांवर समाधान मानावं लागले. धावसंख्या 17 धावा.
आता कुठे अर्धलक्ष यांनी गाठलेलं आहे, कारण 34 धावा फटकावल्या होत्या. वेळ निघून गेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायचा होता, प्रयत्न मात्र झाला नाही तो HP थंडर्स या संघाकडनं. आकुटोब्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला, एक धाव मिळाली आहे. पंचांकडे दाद मागताना कृपया बघा, इजा होणार नाहीये, खेळाडूंची काळजी घ्या. कुठचाही गालबोट लागणार नाहीये याची सर्व खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. आणि धावचित फर्स्ट एड बॉक्स असेल तर कृपया बघा जरा. चला या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. खरोखर चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न अर्थातच सगळ्यांचा आहे इकडे. आणि साथ लाभली ती सर्व प्रेक्षकांची. सुरू असलेले सामने हे विद्युत झोतातले सामने आपण बघतोय. पिंपळेश्वर प्रीमियर लीग. अनिकेत शेवटचा चेंडू. जवळजवळ हा सामना प्रिशा पायलट्स या संघाने इथे आपण विजय म्हणून घोषित केला. साखळी पद्धतीतला पहिला सामना प्रिशा पायलट संघाचा. हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद. स्वप्नील यांचं नाव इथे जाहीर करण्यात येते. स्वप्नील डावकुरे फलंदाज. HP थंडर संघ स्वप्नील यांना प्रयत्नशील खेळाडू. पुढील होणारा सामना त्वरित सुरू करायचा आहे. वेळेचं बंधन नक्कीच आहे, आपल्याला माहिती आहे. रॉयल स्ट्रायकर संघाला विनंती आहे, कृपया आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रॉयल स्ट्रायकर अरे तिकडे उभा होता. रॉयल स्ट्रायकर versus कोण आहे? टॉस कोण जिंकले? रॉयल स्ट्रायकर बॉलिंग. स्वप्नीलला दिलं ना. हे स्वप्नीलला दिलं काय? स्वप्नील काय प्राइस घेतलं? प्रयत्नशील खेळाडू स्वप्नील कृपया. HP थंडर संघाचे स्वप्नील यांना डायमंडला बेस्ट एफर्ट अर्थातच उत्कृष्ट प्रयत्नशील खेळाडू याचं पारितोषिक जात आहे. डावकुरे फलंदाज स्वप्नील. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण आवाज ऐकायचा आहे तो तेजस सदाडेकर यांचा. धन्यवाद.
हॅलो हॅलो, पुन्हा एकदा स्वागत आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला आकाश कोलतरकरची बॅटिंग आवडली आहे का? मजा येते पिंपळवाडी प्रीमियर लीग बघायला? चला मग आता सुरुवात होते तिसऱ्या मॅचला. पुढील मॅचकडे आपण मात्र वळतोय. रॉयल स्ट्रायकर विरुद्ध स्टार किंग असा सामना आहे तर मात्र सुरुवात होतोय. तिचा आणखीन एक स्टार खेळाडू पिंपळवाडीचा निषाद आपल्याला या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. गतवर्षीचा विजेता खेळाडू म्हणून निषाद ठरला होता. यावेळेस मात्र आपला पहिला सामना खेळण्यासाठी तयार आहे. रॉयल स्ट्रायकर विरुद्ध स्टार किंग. गोलंदाजी मार्कवरती राजन, फलंदाजी चौकटीमध्ये पाहिलं तर अभिषेक आणि त्यांच्यासोबत शुभम. पहिलाच बॉल इकडे मात्र खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अभिषेकने नंबर 7च्या जर्सीमध्ये आपल्याला मात्र बॅटिंग करताना दिसतोय अभिषेक. पहिले तर यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. डॉट बॉल वरती टाळ्या वाजतायत कारण की स्टार किंग संघाचे जर पाहिलं तर मुंबई इंडियन्स सारखी त्यांची जर्सी आणि जर्सीमध्ये अगदी सगळे जे त्यांचे चाहते आहेत ते देखील अगदी मोठ्या संख्येने मात्र मैदानावरती दिसत आहेत. पाहिले तर यावेळी समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत पण बॉल निघून जातोय. सीमारेषा पार चौकार येतोय. जशी चुकी पहिल्या मॅच मध्ये घडली तशी चुकी आता देखील घडताना आपण पाहतोय. चौकार येतोय पहिला. चौकारानंतर मात्र डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि धावा झाल्या 4. चुकी झाली फिल्डर कडनं. तिकडे मात्र कुठेतरी 1 धाव मिळाली असती परंतु मात्र 4 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. तर बघूया कशा प्रकारे मात्र आता या 4 धावांना कन्वर्ट करताय मोठ्या स्कोर मध्ये. यावेळेस इकडे पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल होता. नॉन स्ट्रायकरची नजर थोडी मात्र चांगली. कोणती रिस्क त्यांनी घेतली नाही. रन कुठेतरी मात्र भेटला नाही तरी चालेल परंतु मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला विकेट गमवायची नाहीये. जर विकेट गमावलं तर मात्र आपले रन्स डबल नाही होणार आहेत. कीच पहिल्या ओव्हरचा जो मात्र आपल्याला निर्णय आपला जो रूल आहे जर पहिल्या ओव्हरमध्ये आपण विकेट गमावला नाही तर मात्र जी आपली धावसंख्या असेल ती मात्र प्लस होईल म्हणजे दुप्पट होईल. जितका धावा आपण पहिल्या ओव्हरमध्ये कराल तितक्या धावा आपल्याला मात्र प्लस होतील. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस गतीने टाकलेला हा चेंडू पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. पाहिलं तर यावेळेस शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला जातोय. सिंगल रन मिळते अगदी पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आणि अशा प्रकारे धावफलकावरती आपण रन जर पाहिले तर एकूण 6 धावा करण्यात आल्या आहेत म्हणजे 6 धावा आणखीन भेटतील. एकूण जर धावसंख्या जर पाहिली पहिल्या ओव्हरच्या अखेरेस टोटल जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. येस एक चांगला स्टार्ट इकडे मात्र रॉयल स्ट्रायकर संघाला मिळाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट न जाता एका चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात 12.